आदरणीय प्रकाश राजे निंबाळकरजी, तसंच राजे निंबाळकर साहेबांबद्दल सांगायचं खूप आहे की अगदी 24/7 काय 24/7 म्हणजे 24 घंटे 7 दिवस आठवड्यात एवढे काम करणारा खासदार म्हणून त्याची महाराष्ट्रात ओळख आहे. असे तरुण कलमदार खासदार असलेले आदरणीय ओमप्रकाश राजे निंबाळकर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. त्यांच्याबद्दल मला 2 शब्द सांगावेसे वाटतात की जे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले खासदार हे सर्वसामान्यांच्या कामाला अगदी धावून येणारे. कुणीही रस्त्यात भेटलं की माझं असं काम आणलंय की कधीही म्हणणार नाही की आज कोण आहे काय माझ्या कसं आहे हे असे कामाची टाळ म्हणजे टाळाटाळ करणारे किंवा वेळ निभून देणारे पैकी हे लोकप्रतिनिधी आहेत. अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये महापूर आला होता मागच्या वर्षी. परांड्या जिल्ह्यामध्ये अगदी NDRFची यंत्रणा सुद्धा मागे राहिली, पण आपले खासदार पाण्यात उतरायला जीवाला मागे पुढे न बघता अगदी पाण्यात उतरून लोकांचे जीव वाचवण्यासाठी अगदी छोटी छोटी कामं त्यांच्याकडे माझ्यापेक्षा ती दररोज मोबाईल बघताय त्यांना अधिकचा त्याचा अनुभव तुम्हाला बघतो. अगदी कोरोना काळात असेल, अगदी कुठं तर कुणाची गाडी पंक्चर झालेली असेल, कुणाचं काय लाईट कनेक्शन आलं असेल, कुणाचं पेशंटला गाडी 8 नंबरची येत नसेल, 108 नंबरची गाडी येत नसेल, 12 नंबरची गाडी येत नसेल, अशा अनेक समस्यामध्ये आपले खासदार हे धावून जाणारे असे आता तर खरं तर त्याची एक मध्ये पोस्ट खूप व्हायरल झाली होती. गोपाळ्याला डीपी मिळत नव्हता म्हणून गोपाळ्यासाठी अगदी मशाल सोडून दारात गेले. बरोबर, गोपाळ्याला ती खांद्यावर डीपी घेऊन गोपाळ्याकडे गेले गावात. म्हणजे अशी एक खास इमेज असलेले गोपाळ्याचा डीपी बसला पक्षात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि गोपाळ्याचा डीपी बसला. असे अनेक गोपाळ्याचे डीपी बसवण्यासाठी बांधवार होते की